राम राम शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र दत्ताभाऊ दैफळे आणि तुम्ही पाहत आहात गावकरी आपला शेतकरी मित्र हे यूट्यूब चॅनल. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्या शेतकऱ्याचं एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, मी आतापर्यंत तुम्हाला राजमाबद्दलचे पेरणी केलेल्या दिवसापासून ते काढणीपर्यंत आपण जर काही फवारणी घेतली असली तर फवारणीचा सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे. जर कोणता आपण खत वापरला असलं तर ते खताची सुद्धा मी तुम्हाला माहिती दिलेली आहे इथून मागच्या सगळ्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपला जो शेवट आपला जो व्हिडिओ आहे हे आज आपला रिझल्टचा दिवस आहे. आज रिझल्ट आहे हो. आता हे पहा, हे मळण्यात्रातून आत्ताच राजमा काढलेला आहे. तर सगळा काढल्याच्या नंतर हे जे काही कट्टे झाले तर हे आता हे सगळा राजमा भरून ठेवलेला आहे. आणि बघा हे कशा प्रकारामध्ये तयार झालेला आहे. तर हे जो सगळा राजमा आहे हे सगळा काढण्यासाठी इतकी मेहनत लागली की बस बघायचंच काम नाही. शेतकरी मित्रांनो, हे जे आमचे मित्र आहेत शालिग्राम माळी, ह्यांचं स्वतःचंच मळणयंत्र आहे. आणि आम्ही हे राजमा आता आपल्याकडं नवीन पीक असल्यामुळं आम्हाला ह्याची कशी सेटिंग करावं मळणयंत्राची काय म्हणून आम्हाला माहीत नव्हतं. मग आम्ही ह्यांनी स्वतः हे आता ह्यांचं स्वतःचं मळणयंत्र असल्यामुळं इतक्या यांना घेतल्या त्यांनी सगळे नटं काढले, पुन्हा नटं कमी केले, जास्त केले. तर इतक्या भरपूर हे केले, प्रयत्न केले आणि त्याच्यातून शेवटला हे रिझल्ट आले की राजमा त्यांनी मळणयंत्रातून काढलेला आहे. तर सरपंच हे शालिग्राम भाऊ, काय तुमचे अनुभव वाटले ह्या राजमाबद्दलचे हे एकदा आपल्या सगळ्या शेतकऱ्यासाठी सांगा. अनुभव खूप चांगले आहेत. आपण आता जवळपास 3 महिने झाले पेरू. तर आपली काढायला थोडं लेट झालं. 8 दिवसाच्या अगोदर काढले, पण ते आमचा रस्ता नसल्यामुळे थोडं लेट झालं. पण हे आपल्याला हरभऱ्याच्या पेक्षा चांगलं परवडते. हरभऱ्यापेक्षा चांगलं वाटलं. आता जवळपास हे 12 कट्टे झाले 1 एकर मध्ये. हे 12 कट्टे आहेत. किती असं अंदाजे वजन किती असं याचं? हे 60च्या पुढंच भरणार. समजा 7.5 ते 8 क्विंटल भरण. 7.5 ते 8 क्विंटल. एक एक अंदाजे भाव काय सध्या चालू? एक तुम्हाला तुम्ही विचारपूस करीत असताना आता आपल्या राजमाची इतकी उत्सुकता लागलेली आपल्या सगळ्याला आणि आपल्या शेतकरी मित्राला सुद्धा. तर काय रेट काय चालू आहे सध्या एक अंदाजे? मार्केटला एक चौकशी केली होती तर काल 7,300 भाव होता. 7,300 रुपये भाव होता कालचा. तर 7,300 रुपये भाव होता. तर आता हे जे तुम्हाला जे हे आज जे 12 कट्टे राजमा तयार झालेला आपल्यापाशी, तर काय बदल तुम्हाला काय वाटलं की ह्याची पेरणी आपण पुन्हा आणखीन दाट करायला पाहिजे होती का पातळ करायला पाहिजे होती? काय आणखीन शेतकऱ्यांनी आपल्या काय बदल केले पाहिजेत? हे म्हणजे आता इथून पुढे जे आपले व्हिडिओ बघणारे जे शेतकरी ह्यांच्या लक्षात आलं पाहिजे की बाबा आपण आता हे बदल केले पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त ॲव्हरेज आपल्याला मिळेल. काय झालं, आपण पेरणी केली डिसेंबर मध्ये, याची पेरणी नोव्हेंबर मध्ये व्हायला पाहिजे. 1 महिना अगोदर. 1 महिना अगोदर. तर 1 महिना जर अगोदर केली तर आपल्याला अजून 3 ते 4 क्विंटल ॲव्हरेज वाढणार. आणखीन वाढणार. आणि हे आपण एकरी 28 किलो पडलं होतं तर कमीत कमी 35 किलो पडायला पाहिजे. बरोबर आहे तुमचं बी. कारण की आपण जे आपल्यानंतर जे पेरणारे जे राजमा पेरणारे जे शेतकरी ह्यांचे अनुभव आपल्याला बी ऐकायला मिळालेत की आता ज्यांचा लेट जरा राजमाची पेरणी झाली त्यांना जरा शेंगा पण जरा कमी लागल्या, फुलं कमी लागले, शेंगा कमी लागल्या. तर त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो, राजमाची पेरणी ही नोव्हेंबर डिसेंबर मध्येच करा म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे ॲव्हरेज मिळेल. तर आता शालिग्राम भाऊ, तुम्ही आता विकणार कुंकडे कुठे नेऊन? आता सध्या तर काही इकडे मार्केट नाही. तर बघू, आता जर बियाण्यासाठी जर गेलं तर आपल्याला ठेवायचंय. बरं, बियाण्याला कोणी लागत असलं तर. बरं शेतकरी मित्रांनो, जर समजा कोणाला जर बियाण्यासाठी जर पाहिजे असलं तर घेऊ शकता. एकदम चांगल्या क्वालिटीचं बियाणं आहे. मळणयंत्राची सेटिंगच इतकी भारी केली त्यांनी की काही राजमा फुटला नाही, काही नाही. थोडंफार इतकं तितकंच हे झालंयच, पण हे की तुम्हाला किती झाला हे पण सांगितलं, किती क्विंटल होईन एक अंदाजे वजन सांगितलंय. पण आपल्याला ज्या दिवशी आपण हे आता राजमाची विक्री होईन आणि त्याची आवर्जून तुम्ही एक पावती आमच्या शेतकऱ्याची विक्री झाल्याच्या नंतरची ही पावती काय भाव लागले